नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार आणि अगदी कापसासारखा मौसूत असा दहीवडा। दहीवड्यासाठी लागणारी हिरवी चटणी, गोड चटणी व वडे कसे करायचे व त्याच्यासाठीचं प्लेटिंग कसं करायचं ते अगदी मुद्देसूदपणे आपण इथे बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे। आता इथे मी 2 वाट्या उडदाची डाळ जी आहे ती आदल्या दिवशी भिजत घातली होती। डाळ आपली छान भिजलेली आहे, तर आता आपण हिला मिक्सरला वाटून घेऊया। डाळ वाटताना याला ना अगदी बारीक वाटायचं आहे आणि होईल तेवढं कमी पाणी टाकायचं आहे। म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही पाण्याचा वापर करायचाच नाही, पण जर डाळ वाटत नसेल तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून याला वाटायचं आहे। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, जेवढं होईल तेवढं कमी पाणी वापरा, म्हणजे आपलं पीठ जे आहे ना ते खूप छान असं फ्लफी तयार होतं। हे बघा, हे असं पीठ तयार झालं पाहिजे। आता आपल्या हिरव्या चटणीची आपण तयारी करूया। इथे मी पुदिना घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। ब्रेड याच्यासाठी आपण वापरतोय की याच्यामुळे आपली जी हिरवी चटणी जी आहे ती छान अशी दाटसर होते। आता तुम्ही ब्रेडच्या ऐवजी हरभऱ्याचं डाळ जे असतं ते सुद्धा वापरू शकता इथे, किंवा मग ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता। आता इथे मी ब्रेडच वापरलेले आहेत। आता ही आपली हिरवी चटणी जी आहे ती आपण तयार करून घेऊया, मिक्सरला वाटून करून घेऊया, म्हणजे आपली हिरवी चटणी ही आपली अशी तयार झालेली आहे। हे बघा, हे असं मस्त छान असं आपलं दाटसर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे आता आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता आपण आपली गोड चटणी बघणार आहोत। गोड चटणीसाठी मी एक तासभर आधी अर्धा वाटी चिंच आणि एक 10 ते 15 खजुराच्या बिया भिजत घातल्या होत्या आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, म्हणजे ते पटकन भिजतं आणि छान मऊ होतं। आता हे छान भिजलेलं आहे। आता आपण याच्या खजुरामधल्या सगळ्या ज्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या साईडला काढून टाकूया आणि चिंचेमध्ये सुद्धा काही बी वगैरे एखादं असेल तर ते सुद्धा साईडला काढूया। व्यवस्थित असं साफ करून घेऊया, म्हणजे एखादं बी वगैरे नको राहायला याच्यामध्ये। आणि हे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि असं छान असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटून झालं की एका जाळीमध्ये आपल्याला याला टाकून गाळून घ्यायचं आहे, कारण एखाद्या वेळेला चिंचेचं कवच किंवा बी जे असतं राहिलेलं असतं तर त्याची खरखर लागू शकते खाली, त्याच्यामुळे हे छान असं गाळून घ्यायचं, म्हणजे आपली चिंच गुळाची जी चटणी असते ती छान अशी मऊसूद अशी आपल्याला भेटते। आता हे बघा, बऱ्यापैकी हा चोथा राहिलेला आहे, त्याच्यामुळे आपली चटणी जी आहे ती खरखर लागली असते। आता इथे बघा, हे मऊसूद आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे। आता याला आपण एका टोपामध्ये काढून घेऊ आणि व्यवस्थित असं गरम करायला ठेवूया। आता हे छान गरम झालं की मग याला आपल्याला याच्यामध्ये मग बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता इथे मी एक वाटीभर गूळ टाकते याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर गूळ छान असं वितळून घ्यायचं आहे याच्यामध्ये। हे छान गरम करायचंय, याला एक छान उकळी काढायची आहे। उकळी आली की मग त्याच्यामध्ये मग तुम्ही एक पाव चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे, अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे जिरेपूड टाकायचे आहे। आता हे छान ह्याला उकळी फुटलेली आहे, याला 2 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे। याच्यावर एक छान ग्लेज येते, हे मिश्रण जे आहे छान असं चमकदार दिसायला लागतं, समजून जायचं आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता हे आपली चटणी तयार झाली तर ती साईडला ठेवू आणि इथे आपण जे उडद डाळीचं जे मिश्रण आहे ते वाटून जे घेतलं होतं ते तर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण। आणि आता आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे, कारण की याला जेवढं तुम्ही छान फेटाल तेवढं हे छान फ्लफी होतं। आता इथे मी एक पाव चमचा मीठ टाकलंय आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकलीत चिरून। आता याला मी एका साईडनेच असं फेटून घेणार आहे, याला एकाच बाजूने फेटायचं, जेणेकरून याच्यामध्ये छान अशी हवा भरते आणि आपले वडे जे आहेत ते छान असे फ्लफी होतात। तर तोपर्यंत आपण तेल सुद्धा तापत ठेवूया तळण्यासाठी। आणि हे पीठ तयार झालंय की नाही चेक करण्यासाठी काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे पीठ फेटून झालं की थोडंसं पीठ टाकून बघायचं आणि हे बघा, हे असं पाण्यावरती तरंगतंय, म्हणजे पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण याला तळायला घेऊया। आता हे असे छोटे छोटे वडे सोडायचे आहेत तेलामध्ये, तेल छान गरम झालेलं आहे। त्याला आता गॅस जो आहे तो एकदम मीडियम करायचा, कारण की तेल चांगलं गरम झालंय। मीडियम गॅसवरती छान असे आपले वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत।
आणि मस्त असे अगदी जाळीदार वडे जे आहेत आपले तयार होतात आणि मऊसूद होतात. आता वडे आपल्याला छान दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना काढताना लगेचच असं साईडला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे वडे सगळे सोडायचे आहेत. म्हणजे वेगळं प्लेटमध्ये काढायचे नाहीत किंवा एखाद्या पेपरवरती काढायचे नाहीत. त्याला डायरेक्ट तुम्ही पाण्यामध्ये सोडा. गॅसवरून काढलेत की डायरेक्ट तुम्ही पाण्यात सोडा. म्हणजे वडे खूप छान असे मऊ होतात. आता बाहेर हॉटेलमध्ये आपण जेव्हा खातो तेव्हा ते अगदी मऊ आपल्याला लागतात ना, तर हेच त्याचं सिक्रेट आहे की ते डायरेक्ट पाण्यामध्ये सोडतात, जेणेकरून वडे जे आहेत ना असे छान असे मऊसूद होतात. आता बाकीचे वडे सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते आणि तयार करून घेते. आता इथे दही सुद्धा आपण छान फेटून घेऊया. इथे 2 वाट्या मी दही घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि एक दीड एक वाटी मी याच्या इथे साखर टाकलेली आहे. छान असं गोडसर आपल्याला दही लागतं. त्याच्यामुळे साखर भरपूर टाका तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे तुम्हाला जेवढं आवडत असेल तसं टाका. आता छान असं दही फेटायचं आहे आपल्याला इथे. अगदी रेशमी दही तयार झालं पाहिजे अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे. मिक्सरला लावायचं नाही. मिक्सरला लावल्यामुळे ते दही असं पाण्यासारखं होतं. त्याच्यामुळे मिक्सरला कधीच दही असं लावायचं नाही. हातानेच असं छान असं फेटून घ्यायचं. असं म्हणजे मऊसूद असं दही आपलं फेटून होतं. आता बघा, हे बघा आता आपली सगळी इथे छान तयारी झालेली आहे. सगळं आता आपलं जे आपल्याला साहित्य दही वड्यासाठी जे लागणार होतं हे सगळं आपण तयार करून घेतलेलं आहे. आपले वडे, चटणी, दही वगैरे हे सगळं आता आपण इथे आपलं सगळं आपण एकत्र करून घेऊया. इथे बघा आता आपली हिरवी चटणी आहे. आपले वडे तयार झालेले आहेत तळून. त्याच्यानंतर दही तयार आहे आपलं. गोड चटणी तयार आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आता जेव्हा तुम्ही खाणार असाल किंवा प्लेटिंग करायला घ्यायचं आहे तुम्हाला, तेव्हा हे अशा प्रकारे हे पाण्यातून वडे बाहेर काढायचे, छान असे पिळायचे हातामध्ये आणि जेवढे तुम्हाला लागणार असतील तेवढे त्या वडे काढून घ्यायचे प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर मग बाकीचं प्लेटिंग करायचं. तर ते मी 5 ते 6 वडे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती असं मस्त छान असं घट्ट फेटलेलं आपलं दही जे आहे ते टाकायचं आहे. अगदी दह्याचा वापर भरपूर करा. अगदी कंजूसी करू नका. म्हणजे अगदी दह्याची चादर पसरल्यासारखं म्हणजे वडे तुमच्या अजिबात बाहेर दिसले नाही पाहिजेत. भरपूर असं दही टाकून त्याच्यामध्ये प्लेटिंग करायचं आहे आणि मग वरती त्याच्या आपण मस्त अशी आपली हिरवी चटणी टाकायची आहे. ही गोड चटणी टाकायची आहे. हे दिसताना पण असं मस्त असं छान टेम्पटिंग दिसतं. चिमूटभर मी आता इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि चिमूटभर आपलं चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाल्यामुळे पण याची मस्त अशी टेस्ट येते आणि हिरवी चटणी मी अजून थोडीशी टाकली. मला थोडंसं तिखट अजून वाटत होतं टाकावं आणि हे बघा किती छान मऊसूद असा आपला वडा तयार झालेला आहे. हे बघा मस्त असं आपले दही वडे तयार झालेले आहेत.